इंडियन एअर फोर्स भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। इंडियन एअर फोर्सची भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे। भारतीय हवाई दल भरतीमध्ये इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा आपल्याला 30 ते 40 हजार रुपये महिना आपल्याला इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये भेटणार आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये फक्त तुम्ही 12वी पास असाल तर 12वी पासवरच मुला मुलींना इंडियन एअर फोर्स मध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू होत आहे तर ते या ठिकाणी 1 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे आणि 30 मार्च 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम का, निवड प्रक्रिया का आहे, पगार वगैरे किती भेटणार आहे, या सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि या भरतीची थोडक्यात जाहिरात सुद्धा समोर तुम्हाला दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन एअर फोर्स भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, इंडियन एअर फोर्सची भरती निघाली आहे। तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता जर आपण विचार केला, पहिली गोष्ट तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता आहे तर यामध्ये आर्ट वाले पण फॉर्म भरू शकता, सायन्स वाले पण फॉर्म भरू शकता। तर पहा, ज्यांचं सायन्स झालं असेल त्यांच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे तर 12वी मध्ये तुम्हाला 50% पाहिजे, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स आणि इंग्रजी हे विषय असेल तर आपल्याला फॉर्म भरता येते, किंवा तुमच्याजवळ इंजिनिअरिंग डिप्लोमा असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, किंवा तुमच्याजवळ गैर व्यावसायिक विषयावर 2 वर्षाचा व्यावसायिक अभ्यासक्रम जर असेल जसं फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, किंवा तुम्ही या ठिकाणी तुम्ही सायन्स नाही आहे, तुमचा आर्ट आहे, फक्त तुमचं जर आर्ट असेल 12वी मध्ये तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते, पण 12वी मध्ये आपल्याला 50% असले पाहिजे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी विषयामध्ये 50% आपल्याला या ठिकाणी असले पाहिजे, तर आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता, ठीक आहे, मुलं आणि मुली। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सायन्सवाले विद्यार्थ्यांचा पेपर वेगळा राहते आणि त्याचबरोबर सायन्सच्या रिलेटेड सायन्स सोडून जे विद्यार्थी मित्रांनो तो अभ्यासक्रम त्या ठिकाणी वेगवेगळा राहते, एक लक्षात ठेवा। सायन्सवाल्याचा पेपर वेगळा अभ्यासक्रम आहे आणि बिना सायन्सवाल्याचा अभ्यासक्रम त्या ठिकाणी वेगळा आहे, ते सुद्धा पुढे आपण तुम्हाला सांगणार आहे। तर यामध्ये जर आपण या ठिकाणी वयोमर्यादा जर विचार केला तर 17.5 ते 21 वर्षापर्यंत आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। तर आपला जो जन्म असला पाहिजे 1 जानेवारी 2006 ते 1 जुलै 2009 दरम्यान असला पाहिजे। तुमचं वय 17.5 ते 21 वर्षापर्यंत असेल तर 100% भरता येते, एक लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर नोकरीचं जे ठिकाण असणार आहे संपूर्ण भारत आहे। आणि फीचा जर आपण विचार केला तर तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल, एससी ओबीसी डब्ल्यूएसएनटी विजो एसबीसी एससीबीसी कोणती कॅटेगरी असाल तर 550 रुपये फी सर्व कॅटेगरीसाठी या ठिकाणी ठेवण्यात आले, सर्व कॅटेगरीसाठी ठेवण्यात आलेलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर इंडियन एअर फोर्स भरतीचे जे फॉर्म भरण्यात आले होते 1 फेब्रुवारी 2026 पासून फॉर्म चालू होत आहे आणि 30 मार्च 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। तर आता इंडियन एअर फोर्स भरतीमध्ये आपण निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये ऑनलाईन पद्धतीने पेपर घेतला जाणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे। तर पेपर मी तुम्हाला सांगून देतो, ज्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो सायन्स आहे तर त्यांचा पेपर वेगळा असणार आहे। त्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो टोटल या ठिकाणी 70 मार्कासाठी पेपर असणार आहे, ज्यामध्ये इंग्रजीचे 20 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न आणि फिजिक्सचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 60 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। आणि त्याचबरोबर जे अदर आहे, जे म्हणजे ज्यांच्याजवळ ज्यांनी जे विद्यार्थी मित्रांनो सायन्स या ठिकाणी नाही आहे, ज्यांचा सायन्स नाही आहे तर जसा आर्ट वगैरे आहे तर त्यांचा जे विद्यार्थी मित्रांनो वेगळा या ठिकाणी अभ्यासक्रम आहे, तर तो मी तुम्हाला सांगून देतो। अजून त्यांचा जो अभ्यासक्रम असणार आहे तर पहा, रिझनिंग झालं, त्याचबरोबर जे जनरल नॉलेजचे मिळून 30 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे या ठिकाणी 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 50 मार्काचा पेपर असणार आहे, 45 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये राहते। अशा प्रकारे आपला पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। तर उंचीचा जर आपण विचार केला तर
उंची यामध्ये 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते. महिला उमेदवारांसाठी जी उंची लागणार आहे 152 सेंटीमीटर लागणार आहे. छाती 77 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. तर ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवारांना जे पहिला जो इव्हेंट आहे तर तो या ठिकाणी 1600 मीटर रनिंग आपल्याला मारावं लागणार आहे आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 7 मिनिटांमध्ये मारायचे आहे. जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 7 मिनिटाच्या अंदर रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. ज्याचा सुद्धा 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 7 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार. तर पहा एकदम चांगलं ग्राउंड आहे, चांगला टाइम या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी देण्यात आलाय. 7 मिनिटांमध्ये आपण आरामात या ठिकाणी जे विद्यार्थी 1600 मीटर रनिंग या ठिकाणी मारून देतो, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि दुसरा जो इव्हेंट या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी तर तो या ठिकाणी पुशअप आपल्याला मारा लागणार आहे. 10 पुशअप आपल्याला या ठिकाणी मारायचे आहे, ते आपण 1 मिनिटामध्ये. आणि त्याचबरोबर तिसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी 10 सिटअप आपल्याला मारावं लागणार आहे 1 मिनिटामध्ये. नॉर्मली आहे सिटअप मारणं म्हणजे एकदम नॉर्मल आहे, 1 मिनिटाच्या अंदर होऊन जाते. 20 सिटअप आपण या ठिकाणी मारू शकता. त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो चौथा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तो या ठिकाणी 20 स्क्वॉट आपल्याला मारावं लागणार आहे आणि 1 मिनिटाचा टाइम भेटणार आहे. 20 स्क्वॉट आपल्याला 1 मिनिटामध्ये मारायचे, नॉर्मली आहे, होऊन जाते तेवढं. ठीक आहे. आता आपण महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये जे ग्राउंड आहे 1600 मीटर रनिंग आहे आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8 मिनिटांमध्ये मारायचे आहे. जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंगचा जो टाइम आहे 8 मिनिटापेक्षा जर 1 सेकंड जरी जास्त गेला तर आपल्याला फेल केलं जाणार, अपात्र केलं जाणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो एकदम इझी ग्राउंड आहे महिला उमेदवारांसाठी सुद्धा. 1600 मीटर रनिंग 8 मिनिटांमध्ये आरामात त्या ठिकाणी मारणं होते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारे ग्राउंड आहे. दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी 10 सिटअप आपल्याला मारावं लागणार आहे. नॉर्मली आहे 10 सिटअप आरामात जे विद्यार्थी मित्रांनो निघून जाते. 1.5 मिनिटामध्ये आपल्याला महिला उमेदवारांना 10 सिटअप त्या ठिकाणी काढायचे आहे. आणि सिटअप झाल्यानंतर जे तिसरा जो महिला उमेदवारांसाठी तर 15 स्क्वॉट आपल्याला मारायचे 1 मिनिटामध्ये. तर 15 स्क्वॉट आपल्याला 1 मिनिटामध्ये या ठिकाणी मारायचे आहे. जे आपण महिला उमेदवार 15 स्क्वॉट या ठिकाणी मारणार आहे तर त्या 1 मिनिटामध्ये. तर अशा प्रकारे 3 इव्हेंट जे महिला उमेदवारांसाठी आहे आणि पुरुष उमेदवारांसाठी 4 इव्हेंट आहे. अशा प्रकारे आपलं ग्राउंड होणार आहे. आता यामध्ये आपण पगारचा जर आपण विचार केला इंडियन एअरफोर्स भरतीमध्ये पगार किती भेटणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो ही जी भरती आहे अग्निवीर अंतर्गत निघाली आहे इंडियन एअरफोर्सची. तर हे अग्निवीर अंतर्गत ही इंडियन एअरफोर्सची भरती निघाली आहे. पहिल्या वर्षी जो पगार भेटणार आहे महिन्याला 30,000 रुपये महिना भेटणार आहे आणि इन हँड आपल्याला 21,000 भेटणार आहे. 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे महिन्याला 33,000 रुपये महिना भेटणार आहे. 23,100 रुपये आपले जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इन हँड हातामध्ये भेटणार आहे. 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. तिसऱ्या वर्षी जो पगार भेटणार आहे 36,500 रुपये महिना भेटणार आहे आणि त्यामधली इन हँड जो पगार भेटणार आहे 25,500 रुपये आपला इन हँड आपल्याला भेटणार आहे आणि 10,950 हे आपले कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. चौथ्या वर्षी जो आपल्याला पगार भेटणार आहे 40,000 रुपये महिना भेटणार आहे आणि त्यामधली इन हँड जो पगार भेटणार आहे 28,000 रुपये आपल्या हातामध्ये भेटणार आहे आणि त्याचबरोबर 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 वर्षासाठी आपल्या कार्पस फंडमध्ये पैसे जमा केले जाणार आहे आणि त्या 4 वर्षानंतर जे विद्यार्थी मिळवणार 5 लाखाचे आपल्याला या ठिकाणी रिटर्न भेटणार आहे 10,04,000 रुपये. ठीक आहे. अशा प्रकारे निवड प्रक्रिया. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.